नवाब मलिक माझ्यासोबत आल्यास तुमच्या पोटात का दुखतं? नवाब मलिकांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी मिश्किल आता उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार यांचं आता हे वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे आणि याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। नवाब मलिक माझ्यासोबत आल्यास तुमच्या पोटात का दुखतं असा सवाल। तर अजित पवार नेमकं काय बोललेत पाहूयात। नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या दादा? नवाब भाई आपके साथ नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या दादा? नवाब भाई आपके साथ नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या दादा? नवाब भाई आपके साथ या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहतोय अजित पवार यांचं सध्या वक्तव्य चर्चेत येत आहे। नवाब मलिक माझ्यासोबत आल्यास तुमच्या पोटात का दुखतं असं ते म्हणतात। आपण जर पाहिलं तर नवाब मलिक हे नेमके कोणाच्या गटात जाणार त्याच्यावर अनेक दिवसांपासून चर्चा होता आणि त्यातच ते काल अजित पवार यांच्या देवगिरी झालेल्या बैठकीला उपस्थित झाले होते आणि त्याच्यानंतर विधान भवनात ते दाखल होताना त्यांना माध्यम प्रतिनिधींनी शिवाय मी सुद्धा प्रश्न झाला की दादा काल नवाब मलिक तुमच्या बैठकीला उपस्थित होते, त्यावर त्यांनी त्यांचा तो बाण्यात जे ते उत्तर जे ते दिलेलं आहे की तुमच्या पोटात दुखते का किंवा तुम्हाला काही त्रास होतो का असं म्हणत जे ते त्यांनी निश्चितपणे उत्तर देते ते पुढे गेलेलं। खरं तर नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून कालपासूनच चर्चा रंगलेलं। याआधी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं होतं नवाब मलिकांवर भाजपकडून देशद्रोहाचे आरोप करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर आता अजित पवारांची ही टीका जी किंवा अजित पवारांनी दिलेले उत्तर या सगळ्या गोष्टींना नेमकं काय समजून घ्यायचं हे पाहणं महत्वाचं ठरणार, कारण की या सगळ्या प्रकरणात आता भाजप नवाब मलिकांना एकंदरीत मान्य करणार का महायुतीमध्ये हा एक महत्वाचा प्रश्न आहे। कारण की अजित पवार आता बोलताना सुद्धा सरळ सरळ म्हणून गेले की अजित पवारांनी त्या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही, पण ते म्हणताना त्यांच्या ज्या जबाबदार शैली असते त्यांची मिश्किलपणे ते टीका करत असतात किंवा बोलत असतात त्याच टीकेत ते म्हटलेले की तुम्हाला काय त्रास होतो जर ते आमच्यासोबत आले। जरी आता माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं माध्यमांना म्हटलं तुम्हाला काय त्रास होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारतील त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अजित पवार असंच म्हणताना पाहायला मिळतील का हा महत्वाचा प्रश्न असणार आहे। जर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना माहितीत मान्य केलं नाही तर मग अजित पवार त्यांची भूमिका काय असेल यावरही आता यावरही लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे। सॉरी हो नक्कीच अजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नवाब मलिक माझ्यासोबत आल्यास तुम्हाला काय त्रास होतोय असं वक्तव्य आता अजित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।